हाय गाईज, आज ब्लॉगमध्ये ना फक्त राडा आणि राडाच दिसणार आहे तुम्हाला. कारण की आम्ही आता हे राडा काढलेला आहे. जागरण गोंधळ आहे ना, त्यानिमित्ताने हा राडा काढला आहे बघा. तर हे राडा बघून आता लॉक लावून मी कुठे चालले चला तर सांगतेच तुम्हाला. लॉक तर मला बसलंच नाही बघा. तर मी आमचा अवतार तर बघा. तर हे राडा काढला की अवतार प्रत्येकाचा असाच होतो. कंटाळाही खूप आलता, काय करणार. चला तर सांगते तुम्हाला मी कुठे चालले आहे बघा. वरती कसं चाललंय, सगळ्यांचे कामाचं काम चाललंय. आईचं पण खूप काम चाललंय. साक्षी कशा नाचतायत, त्यांना खूप ऊन लागले म्हणून त्यांनी स्टोन घेतलाय वरती. आई कपडे टाकते. मी काही बसलेली नव्हते, घरातलं कामावरूनच वरती गेलेली. हे बघा, एवढे कपडे आम्ही सकाळी काही धुतलेले आहेत. पहाटे 5-5:30 वाजता येऊन धुतलेले आहेत आम्ही हे कपडे. 2 गुणे वाळून झाल्यात. आणि गोदाडे खूप सारे धुतलेत. आणि नुसतं आपण गप्पा मारून काही होणार नाही आहे म्हणून मीही कामाला लागले लगेचच. सोम आणि साक्षीने ज्या घड्या घालून ठेवल्या होत्या त्याच मी पटकन गोणीत भरायचं काम केलं. तर काय करणार, साड्या तर मीच धुतलेल्या होत्या पण घड्या घातल्या त्यांनी. मी पटपट भरून ठेवल्या. हे बघा भरून ठेवल्या. नंतर सोमने एक घडी घालून ठेवली होती, तीही नेऊन ठेवली बघा. मी पटकन आता काही ते बसून जमणार नाही. आईंचे इथं कपडे पिळवायचं काम चालू होतं. हे बघा त्यांची पोस्ट तर लयच भारी होती. हे बघा, मीही कामाला लागले. काय करणार आता, बसून जमणार नाही. नंतर वाळत घालायचं काम केलं मी. हे बघा, वाळत घालायचं बी काय सोपं नाही, पायाचा तुकडा पडतो. एवढे कपडे सगळे जागेवरून उचलून नेऊन मांडायचे. तोपर्यंत साक्षी आणि सोम वाळलेल्या कपड्यांच्या अशा घड्या करत होते. या स्टाईलने तुम्ही कधी घडी घातली का सांगा. आम्ही तर घातली आमच्या लहानपणी. हे बघा, दोघांनी मिळून काम केलं ना कसं भारी वाटतं ना. तेच इथं हे चालू आहे. आम्हीही केले आमच्या लहानपणी बघा. आता काय, आता स्वतः येते सगळी घडी घालतात. त्यांना येत नाही म्हणून ते दोघं मिळून घालतात. हे बघा, साक्षींचं तर काय चाललंय काय माहिती. ह्या पण घड्या मी पटपट भरून घेतल्या आणि यांची डान्स करा की. आईंचं तोपर्यंत धुवायचं काम चाललंय बघा. ते काही लागले काय माहिती, ते निघायचंच काय नाव घेत नाही म्हणून पटकन त्यांनी घसरेही दिले होते त्याला. इथे बघा, आमच्या इथे ना भंडारा डोंगर दिसतोय, तुम्हाला दिसला का. त्यानंतर हे जे ड्रम मी धुवून ठेवलं होतं ना त्याचं हे काम होतं. जे आम्ही गोण्या धुवून ठेवल्या होत्या कपड्यांच्या ते त्यात भरायचे होते आम्हाला. हे बघा, जेवढे कपडे आम्ही धुवून ठेवले तेवढे सर्व आम्ही यात भरून ठेवले. हे बघा, तरी आम्हाला पुरत नाही. आम्ही सगळं राडा निघेपर्यंत खाली कपडे नेत नाहीत आणि आम्हाला कलरही द्यायचा होता त्यामुळे आम्ही काही नेले नाहीत, वरतीच ठेवले त्याचे भरून. ते पुरलं नाही. आज काय केले ते तर तुम्हाला दिसेलच. हे बघा, पूर्ण भरले आणि खूप सारे कपडे अजून बाकी आहेत. तोपर्यंत आईने ज्या वाळल्या त्यांच्या घड्या घालून घेतल्या. नंतर आम्ही आलो खाली तर जर राडा जसून तसा होता. पप्पांची झोप झाली तर नाशिनी बसले होते येऊन. तोपर्यंत जरा गप्पा मारल्या आणि लगेचच आम्ही कामाला सुरुवात केली. व कोठी ठेवायची कोठी नाही त्याचं डिस्कशन चालू होतं. ते झालं की आम्ही पटकन धान्यही ओतून घेतलं आजनी आणि नातवानी. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर बाय बाय. आणि तुम्ही असा राडा कधी काढता हेही कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.